नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज घटे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत का माझ्या पाठीमागे बघा ही 28 मेची लागवड आहे आणि कंदाची लागवड आहे। केळीची कंदाची लागवड केलेली आहे। तर लागवड केल्याच्या नंतर सर्वात प्रथम म्हणजे आपण आपला बेसल डोस कुठला असला पाहिजे, तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे का इथे ह्या प्लॉटला कंदाची लागवडीला 1 महिना साधारणतः पूर्ण झालेला आहे। उगवण क्षमता ही चांगली आहे का ज्या तुलनेने पाऊस आपण बघतोय की पाऊस हा येतोय किंवा थोडासा लांबणीवर पडलेला आहे, तरी शेतकरी बंधू बेसल डोस टाकण्याचं धाडस करत आहेत। परंतु काही काही गोष्टी नाईलाजास्तव आपल्याला ते करावे लागतात, कारण आपल्याला अन्नद्रव्यांचा जो काही केळीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा आहे तो करावा लागेल। कारण अन्नद्रव्यांच्या जी उणीव आहे, जी भरणा आहे, ते आपण कुठल्याच गोष्टीने काढू शकत नाही, जी काही अन्नद्रव्याने भरून निघेल। तर त्यासाठी मी आवर्जून सांगेल शेतकरी बंधूंनो का बेसल डोसची निवड करत असताना आपण बेसल डोस हा कुठला घेतला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे। त्यानंतर तुमच्या जमिनीचा प्रकार कुठला आहे हे पण महत्त्वाचं आहे। तुम्ही कुठल्या स्टेजला बेसल डोसचं टाकत आहात हे पण महत्त्वाचं आहे। आणि बेसल डोसमध्ये तुम्ही कुठले अन्नद्रव्ये त्यामध्ये कव्हर करत आहेत ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर मी त्यामध्ये आज एक विषय माझा पूर्ण करेल, तो म्हणजे का 1 महिन्याच्या प्लॉटला आपण बेसल डोस हा कुठला दिला पाहिजे। त्यासाठी बघा माझ्या पाठीमागे प्लॉट दिसतोय, ह्या प्लॉटला आपण एक हजार खोळांप्रमाणे एक बॅग हजारीप्रमाणे हे जे कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये एक बॅग आपण DAP ची दिलेली आहे। त्यानंतर एक बॅग प्लॅन्टो ग्रॅन्युअल आहे। नंतर एक बॅग पोटॅश आहे आणि एक बॅग आपण निमोडी पावडर, ज्याला निमोडी ढेप म्हटलं जातं किंवा नीम पावडर म्हटलं जातं, ते दिलेली आहे। आणि ह्या ज्या गोष्टी आहे बेसल डोसमध्ये ह्या आपण आपल्या पिकाच्या स्टेजनुसार आणि मातीच्या पोतानुसार कन्सिडर करायचे आहे किंवा ज्यावेळेस आपण बेसल डोस घेणार आहोत त्यावेळेस। तर यामध्ये मी सांगेल का शेतकरी बंधूंनो बघा का सुरुवातीला आपल्या पिकाला सर्वात जास्त प्रमाणामध्ये जे काही रूट डेव्हलपमेंट आहे किंवा फॉस्फेटची गरज आहे, तर त्या फॉस्फेटच्या अपटेकसाठी आपल्याला सुरुवातीला फॉस्फेटची गरज असल्यामुळे आपण DAP हे प्रेफर केलेलं आहे। कारण DAP म्हटलं म्हणजे 18-46-0, त्यामध्ये 18% नायट्रोजन, 46% हे फॉस्फेटचं प्रमाण असतं आणि त्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण हे नसतं। आणि त्यानंतर आपण प्लॅन्टो ग्रॅन्युअल ते यासाठी निवडलेलं आहे का बघा त्यामध्ये सीवीड येतं, अमायनो ॲसिड येतं, सीवीड, त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड येतं आणि ऑर्गॅनिक कार्बन, ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात। आणि मी आवर्जून सांगेल का निंबोळी पावडर जी आहे, तर ती निंबोळी पावडर यासाठी दिलेली आहे का आता सर्वत्र बघा का मागच्या ज्या लागवडी आहेत त्यांना निमॅटोडचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झालेला होता। तर त्या निमॅटोडचा प्रादुर्भाव हा कसा आपल्याला आटोक्यात आणता येईल, म्हणजे मी सांगेल का प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे एखादा रोग किंवा आजार होण्याच्या आधी आपण जी ट्रीटमेंट करतो, तर त्याच पद्धतीने निंबोडी पावडर जी आहे ती आपण इथे दिलेली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये ह्या प्लॉटला निमॅटोड किंवा सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होणार नाही, त्यासाठी आपण ह्या प्लॉटला अशा पद्धतीने हे बेसल डोसचं पहिलं नियोजन केलेलं आहे। अजून ह्या प्लॉटचे आपण तुम्हाला अपडेट ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील। यासाठी इथेच थांबतो। शेतकरी बंधूंनो धन्यवाद। जय जवान जय किसान।